तर फ्रेंड मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे आपण प्राइस ॲक्शन सिरीज स्टार्ट केल्या. तर त्यातला सेकंड एपिसोड बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर बेसिकली त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो त्याच्या आधी आपली प्लेलिस्ट आहे. ओके. तर प्लेलिस्टवर जर का तुम्ही आलात तर ह्याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये जर का तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये ही एक सीरीज आहे ते तुम्ही चेकआउट करू शकता. त्यानंतरनं प्राइस ॲक्शनच्या सीरीजमधला हा वाला व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. लिक्विडिटी स्वीप नावाचा कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामुळं खूप सारे ट्रेड्स जे की फॉरेक्स मार्केट असतील, क्रिप्टो मार्केट असेल किंवा इंडियन मार्केटमध्ये पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी तुम्हाला तिथे भेटतात. फक्त जस्ट त्याच्यामध्ये एक कन्सेप्टला बाकीच्या गोष्टी पण त्यामध्ये मॅटर करतात. जर तुम्हाला बेसिकली स्टॉक मार्केट येत असेल, जस्ट एक कन्फर्मेशन कळत नसेल, तर त्यासाठी हा वाला व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यांना ॲक्चुअलमध्ये मार्केटमध्ये रिॲलिटी ऑफ ट्रेडिंग कशी असते किंवा ऑपरेटर कसे ट्रॅप करतात ते कन्सेप्ट माहिती नसतील, तर त्यामध्ये पण हा कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. आता आपण येऊया याच्यामध्ये नेक्स्ट आपला जो कन्सेप्ट आहे तो आपण चेकआउट करूया. तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, तर बेसिकली 2 स्ट्रक्चर असतात. मार्केटचा जो ट्रेंड असतोय, तर ट्रेंड मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचे असतात, त्यानंतरनं त्याच्यामध्ये चोक म्हणजे काय असतं? सी-ओ-सी-एच आणि त्यानंतरनं बॉस म्हणजे काय असतं? तर हे 2 स्मार्ट मनी कन्सेप्टचे जे वर्ड्स आहेत, ओके. तर त्याचा मीनिंग काय आहे? एक्झॅक्टली ते कशाप्रकारे वर्क करतंय? तर त्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. आणि एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल आणि जर का तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बिकॉज असे जे इन्फॉर्मेशनवाले व्हिडिओज असतील, कंटेंट असेल, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होऊन जाईल. आता आपण स्टार्ट करूया ट्रेंड काय असतं. तर बेसिकली मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. एक असतो अप ट्रेंड, त्यानंतरनं असतंय साइडवे, त्यानंतरनं असतो डाउन ट्रेंड. आता ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो तर अपट्रेंड काय आहे? तर अपट्रेंडमध्ये बेसिकली मार्केटचं जे फॉर्मेशन असतं, की मार्केट ज्यावेळेमध्ये आय-पी-ओ लॉन्च होतो, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा मार्केटमध्ये जी प्राईज येते, त्यानंतरनं त्याच्यामध्ये बायर्स, सेलर्सचं डॉमिनेशन त्याच्यामध्ये होतं आणि त्यानंतरनं तर बायर्सनी जास्त बायिंग केलं असेल, तर प्राईजला अपसाईडमध्ये पुश होते आणि त्यामध्ये जर का थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, तर थोडंसं त्याच्यामध्ये डाऊन येते. अगेन एक मूव्हमेंट आपल्याला अपसाईड बघायला भेटते. अगेन एक डाउन मूव्हमेंट बघायला भेटते. अगेन एक अपसाईड मोमेंटम, अगेन एक डाउन मोमेंटम. तर हे जे स्ट्रक्चर असते, हा जो फॉर्मेशन आहे, तर ह्या फॉर्मेशनला आपण बोलतो अप ट्रेंड मार्केट. तर बेसिकली ह्याच्यामध्ये काय झालंय, तर बेसिकली ह्याच्यामध्ये असं झालंय, की मार्केटमध्ये ज्या टायमिंगला एक नवीन रॅली आलेली आहे, त्या नवीन रॅलीनंतरनं थोडंसं डिप येतंय. आता हा जो डिप आहे, हा डिप प्रिव्हियस जिथून मार्केट अपसाईड गेलंय ह्याच्या खाली येत नाहीये. तर हा त्याच्या वरूनच वरती जातोय. अगेन मार्केटमध्ये परत एक डिप येतोय. तो प्रिव्हियस लोच्या खाली येत नाही. तो वरूनच अगेन वरती जातोय. अगेन प्रिव्हियस एक डिप येतोय. तो जो डिप आहे, तो प्रिव्हियस डिपच्या खाली जात नाही. तो अगेन तिथूनच वरती जातोय. तर ह्याला आपण बोलतोय हायर लो. अगेन ह्याला आपण बोलणार हायर लो. त्यानंतरनं ह्याला पण आपण बोलणार आहे हायर लो. अगेन ह्याच्या पण आपण बोलणार आहे हायर लो फॉर्मेशन. आता ह्या फॉर्मेशनमध्ये हे कंटिन्यू जाऊ शकतं. तर ह्या फॉर्मेशनमध्ये जोपर्यंत हा प्रिव्हियस टॉप आहे, जिथून मार्केटमध्ये डिप आला होता, ह्या टॉपच्या वरती जर मार्केट अगेन सस्टेन राहिलं, तर हा जो टॉप आहे, तर ह्या टॉपला आपण बोलणार आहे हायर हाय टॉप. अगेन हिला पण आपण बोलणार आहे हायर हाय. अगेन हिला पण आपण बोलणार आहे हायर हाय. अगेन हिला पण बोलणार आहे आपण हायर हाय फॉर्मेशन. म्हणजे काय? बेसिकली मार्केटचं जे ट्रेंड आहे, जे 3 प्रकारचे ट्रेंड राहतात. अप ट्रेंड मार्केट, साइडवे मार्केट, डाउन ट्रेंड मार्केट. त्यामधला जो अप ट्रेंड असतोय, ज्यामध्ये मार्केट एक प्राइस ॲक्शन क्रिएट करते, की मार्केट हायर हाय, हायर लोचं स्ट्रक्चर तयार करते. तर ह्या स्ट्रक्चरला आपण बोलतो अप ट्रेंड मार्केट. तर ठीक आहे. तर हा कन्सेप्ट खूप इम्पोर्टंट आहे. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे मार्केट एकच रेंजमध्ये मूव्हमेंट दाखवते. ना मार्केट त्याचा जो प्रिव्हियस स्विंग हाय आहे किंवा प्रिव्हियस स्विंग लो आहे, ह्याच्यामध्येच मार्केट राहते किंवा त्याच्या आसपास मार्केट मूव्हमेंट दाखवते. तर ह्याला आपण बेसिकली बोलतो, हे झालं लो, हे झालं हाय. तर ह्या लो आणि हायच्या मध्ये जोपर्यंत मार्केट राहील, तर ह्याला आपण बोलतो साइडवे मार्केट. म्हणजे मार्केटमध्ये जास्त मोमेंटम दिसत नाहीये किंवा थोडीशी मोमेंटम मार्केटमध्ये येते. बट ज्यादा त्याच्यामध्ये काही एक्स्पेक्टेशन नाही आहे, तर ह्याला आपण बोलणार आहे साइडवे मार्केट. जे की प्रिव्हियस जो लो आहे आणि प्रिव्हियस जो स्विंग हाय आहे, ह्या दोघांच्या मध्ये तरंगत राहतं ते. त्याला आपण बोलतो
साइडवे मार्केट. त्यानंतरचं मार्केट कोणतं राहू शकतं, की मार्केट एक डाउन साइड मोमेंटम दाखवते. तर ते डाउन साइड मोमेंटम दाखवते, ज्यामध्ये मार्केट जो आपला लो पॉइंट असतोय आणि जो आपला हाय पॉइंट असतोय, तर ह्याच्यामध्ये असं होतं, की जो प्रिव्हियस स्विंग हाय आहे, ह्याच्यावर मार्केट जात नाही. पण प्रिव्हियस स्विंग जो लो आहे, ह्याच्या मार्केट डाउन साइडला जाते. तर ह्याला आपण बोलतो हायर लोवर लो, लोवर हाय. अगेन मार्केट लोवर लो क्रॉस केला डाउन साइडला, तरी परत लोवर लो झाला. जोपर्यंत मार्केट लोवर हायच्या वरती क्रॉस होत नाहीये, सस्टेन राहत नाहीये, तोपर्यंत का ह्याला आपण बोलणार लोवर हाय. अगेन हा झाला लोवर लो, अगेन हा झाला लोवर हाय, अगेन हा झाला लोवर लो, अगेन हा झाला लोवर हाय. आता ह्याच्यामध्ये काय आहे, की मार्केटमध्ये 3 प्रकारे मार्केट मूव्हमेंट दाखवणार आपल्याला. त्यामध्ये पहिला आहे अपट्रेंड. अपट्रेंडमध्ये मार्केट वरती जातंय. पण मार्केट बेसिकली वरती जातंय. पण त्याच्यामध्ये छोटे-छोटे डिप येतात. छोटे-छोटे मार्केटमध्ये त्याच्यामध्ये फॉल येतात. तर बऱ्यापैकी लोकांना काय वाटतं, की मार्केट असं वरती जायला पाहिजे. तर असं मार्केट वरती कधी जाणार पण नाहीये किंवा कधी जात पण नाही. जर का कधी गेलं तर सस्टेन राहणार पण नाहीये. ठीक आहे. तर मार्केटला जर वरतीच जायचं असेल, तर मार्केट असा फॉर्मेशनमध्ये वरती जायचा प्रयत्न करणार आहे. ह्याला आपण बोलणार आहे अप ट्रेंड मार्केट. अगेन सेकंड टाइप आहे मार्केट. सगळ्यांना वाटतं मार्केट पडतंय म्हणजे असं पडतंय. तर असं अजिबात मार्केट पडत नाही. मार्केटला पडायचं असेल तर मार्केट अशा फॉर्मेशनमध्ये पडते. ह्याला बोलतो आपण डाउन ट्रेंड मार्केट. आता या दोघांच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर अपट्रेंड मार्केटमध्ये बेसिकली जो पण पहिला डीप असतोय, हा वाक्य खूप इम्पोर्टंट आहे. अपट्रेंड मार्केटमध्ये बेसिकली जो फर्स्ट डीप राहतो, त्याच्यामध्ये 99.99% मध्ये बायिंग येते. म्हणजे काय? की इथून मार्केट अप गेला होता, थोडासा डाउन आला होता, वरती गेला म्हणजे हा अपट्रेंड झाला. अपट्रेंड झाल्यानंतरनं जो पहिला डिप येणार आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला बायिंगच बघायला भेटेल. मग ती बायिंग कुठपर्यंत जाईल डझंट मॅटर. बट त्याच्यामध्ये बायिंग यायचे चान्सेस खूप जास्त राहतात. अगेन सेम फॉर्मेशन, अगेन सेम फॉर्मेशन, अगेन सेम फॉर्मेशन. तर हे तुम्ही बॅक टेस्टिंग पेपर ट्रेडला करू शकता. डाउन ट्रेंड मार्केटमध्ये जो फर्स्ट टॉप राहणार, जो फर्स्ट टॉप राहणार, पहिल्यांदा डीप, पहिल्यांदा टॉप. ह्याच्यामध्ये सेलिंग यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. ज्यामध्ये मार्केट जर का डाउन साइडला आला असेल, अगेन वरती गेला असेल, अगेन ह्याच्यामध्ये सेल ऑफ येणार, अगेन डाउनला गेला, अगेन वरती गेला, अगेन सेल ऑफ येणार. म्हणजे अप ट्रेंड मार्केटमध्ये पहिल्या डीपला बायिंगच येणार. डाउन ट्रेंड मार्केटमध्ये पहिल्या टॉपला सेलिंग यायचे चान्सेस 99.99% राहत असतात. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण आपला हा जो फर्स्ट कन्सेप्ट आहे ट्रेंड, हा आपण ह्याच्यामध्ये सॉल्व्ह केला आहे. आता आपण बघूया चोक म्हणजे काय असतंय आणि बॉस म्हणजे काय असतंय. आता हे सगळं झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती चार्टवरती पण आपण लाईव्हमध्ये स्टडी करू. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो, ट्रेंड तर आपण बघितला अप ट्रेंड आहे, साइडवे आहे, डाउन ट्रेंड आहे. आपण एक ट्रेंड मार्किंग करूया. याच्यामध्ये आपण एक डाउन ट्रेंड मार्किंग करूया. आता आपण डाउन ट्रेंड मार्किंग केलं आहे आणि मार्केट इथं आहे. आता मार्केटला काय करायचं आहे? मार्केटला डाउन ट्रेंडमधून अप ट्रेंडला शिफ्ट व्हायचं आहे. तर त्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो जस्ट सेकंड आपण ही ड्रॉ करू. हा आपला डाउन ट्रेंड आहे. ठीक आहे. आता जर का त्याला शिफ्ट व्हायचं असेल, म्हणजे काय, की शिफ्ट म्हणजे काय आपण गिअर कसं स्विच करतो, चेंज करतो. पहिल्यावरून दुसऱ्यावर, दुसऱ्यावरून रिव्हर्स असं कसं पण ओके. तर त्याला चेंज व्हायचं असेल तर काय होणार आहे, मार्केट डाउन साइडला आला. जोपर्यंत का मार्केट हा जो लोवर लो आहे, हा क्रॉस केला मार्केट डाउन आला. हा लोवर लो क्रॉस केला मार्केट डाउन आला. हा लोवर लो क्रॉस केला मार्केट डाउन आला. हा लोवर लो क्रॉस केला मार्केट डाउन आलेला आहे. आता मार्केटसाठी हा झाला लोवर हाय पॉइंट, हा झाला लोवर हाय पॉइंट. हा झाला लोवर हाय पॉइंट. हा पण झाला लोवर हाय पॉइंट आहे. आता हा मार्केटसाठी लोवर लो पॉइंट आहे. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर जो लोवर लो फॉर्मेशन आहे मार्केटचा. आता त्यानंतरनं मार्केट इमॅजिन करूया आपण, की त्यानंतरनं मार्केट इथून डाउन साइडला आलं. आता इथून डाउन साइडला आलंय. आता ह्याच्यामध्ये 2 प्रोबॅबिलिटी आहेत, की इथून डाउन येताना हा ह्याच्यापर्यंत येऊ शकतो, ह्याच्यात थोडंसं खाली पण येऊ शकतो किंवा ह्याच्यात थोडंसं वरती राहू शकतो. ओके 3 प्रोबॅबिलिटी आहेत. पण सगळ्यात इम्पोर्टंट कन्सेप्ट कोणता आहे, की हा जो लोवर हाय आहे, हा फॉर्मेशन, हा जो लोवर हाय आहे, मार्केट जो लोवर हाय इथं क्रॉसवरती नाही केला, इथं पण मार्केटनं लोवर हायच्या वरती मार्केट गेलं नाहीये. ह्याच्यामध्ये पण मार्केट लोवर हायच्या वरती गेलं नाहीये. ह्याच्यामध्ये पण मार्केट लोवर हायच्या वरती गेलं नाहीये. पण ह्याच्यामध्ये कुठं कुठं पण एका ठिकाणी जो लोवर हाय आहे, ह्याच्यावरती चुकून मार्केट जर का सस्टेन राहिला, ह्याच्यावरती जर मार्केट गेलं आणि त्यानंतरनं असं काहीतरी फॉर्मेशन झालं,
तर हा जो कन्सेप्ट तयार झाला याच्यामध्ये, हा जो फॉर्मेशन बनलेला आहे, हा वाला फॉर्मेशन. ओके. हा वाला जो फॉर्मेशन बनला, तर ह्यांना आपण बोलणार आहे कोच. तर ह्याला आपण बोलणार आहे कोच. COCH. याचा अर्थ असा आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे मार्केटनं त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जे काही डाउन ट्रेंड होता, तिथून मार्केट अप ट्रेंडला स्विच झाला. तर हा कन्सेप्टला आपण बोलणार आहे कोच. ठीक आहे. आता हा कोचमध्ये 2 प्रकार असतात, की मार्केट ह्याच्यामध्ये डाउन साइडला येऊन अप साइडला गेला. हा झाला फर्स्ट प्रकार. सेकंड कोणता राहू शकतोय? तर सेकंड मार्केट इथून सपोज अप ट्रेंडमध्ये झालाय. फॉर एक्झाम्पल मार्केट इथून अप ट्रेंडमध्ये चाललाय. आपण थोडंसं डाउनला चेक करूया. आपण मार्केट बघूया इथून थोडंसं मार्केट अप ट्रेंडला चाललाय. 1 सेकंड हे काय झालं? ठीक आहे. आता मार्केट काय करणार आहे, मार्केट त्याचा फेज चेंज करणार आहे. मार्केट डाऊनला आला तर इथं बघू शकतो, ह्याच्या खाली मार्केट गेलं नाहीये, ह्याच्या खाली मार्केट गेलं नाही, ह्याच्या खाली मार्केट गेलं नाहीये. आता इथून मार्केट वरती गेलं तर ह्याच्यामध्ये ह्याच्या जवळ पण जाऊ शकतंय, ह्याच्या जरा वरती पण जाऊ शकतंय मार्केट किंवा ह्याच्या खाली पण राहू शकते. पण इम्पोर्टंट पॉइंट कोणता आहे? तर जोपर्यंत हा जो हायर लो आहे, मार्केट जर का हायर लोच्या खाली गेला आणि जर का सस्टेन राहिला, खाली गेला आणि जर का असा सस्टेन राहिला, तर ह्याला आपण बोलणार आहे अगेन कोच. ह्या कन्सेप्टला पण आपण काय बोलणार आहे? कोच. चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे. तर अशा प्रकारचे चेंज ऑफ कॅरेक्टर मार्केटमध्ये असतात आणि ह्यावेळी तर हा एक स्मार्ट मनीचा कन्सेप्ट आहे. तर बेसिकली ट्रेंड चेंज होते त्याला आपण बोलतो कोच. त्यानंतरनं बॉस म्हणजे काय? तर सोप्या भाषेत जर का मला ह्याच्यामध्येच सांगायचं झालं, तर सिंपल जो की एक ट्रेंड रनिंग ट्रेंड आहे. हा अप ट्रेंड हा एक रनिंग ट्रेंड आहे. आपण दुसरं बघूया. हा एक अप ट्रेंड आहे. हा रनिंग आहे. तर ह्या रनिंग ट्रेंडमध्ये ज्यावेळी मार्केट हायर हाय क्रॉस करणार आहे, ज्यावेळी पण मार्केट हायर हाय क्रॉस करणार आहे, ज्यावेळी पण मार्केट हायर हाय क्रॉस करणार आहे, तर ह्याला आपण बोलतो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केट त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते ब्रेक करते. तर हे झाला बुलिश बॉस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि सपोज इमॅजिन करू मार्केट डाउन ट्रेंडमध्ये चालला. तर ज्यावेळी ते लोवर लो तोडतोय, लोवर लो तोडतोय, लोवर लो तोडतोय, तर लोवर लो तोडतोय, तर ह्याला बोलणार आपण बेरिश बॉस. बेरिश बॉस. ओके. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे. तर असे प्रकारचे कन्सेप्ट आहेत. आपण ही सगळे कन्सेप्ट जे पण मार्केट आहे त्याच्यामध्ये आपण चेक करायचा प्रयत्न करूया. गोल्डमध्ये बघूया. तुम्ही इंडियन मार्केटला पण बघू शकता. फॉरेक्स मार्केटला सगळ्या ठिकाणी चेकआउट करू शकतो. नो प्रॉब्लेम. थोडक्यात जर का आपण बघायला गेलो, तर इथं आपण बघू शकतो याच्यामध्ये एक ट्रेंड आहे. आपण मेजॉरिटी इथून बघूया. ठीक आहे. ज्यामध्ये आपल्याला कोच पण समजेल आणि ट्रेंड पण समजेल. तर इथे मी थोडासा पाथ घेतो पहिल्यांदा. पाथ तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, बेसिकली इथून पण घेऊ शकतो. काही अडचण नाही आहे. मी थोडासा 4 हॉवर टाईम फ्रेमला स्विच होतो. वेट. इथून मार्केट इथं आलं होतं. अगेन थोडं वरती गेलं होतं. अगेन मार्केट डाऊन आले, डाऊन आले, डाऊन आले. इथपर्यंत डाऊन आले. अगेन वरती गेलं. अगेन डाऊन आलं. अगेन वरती गेलं. ओके. तर ह्याच्यामध्ये जरा कमी दिसायला आपल्याला. आपण थोडक्यात 1 हॉवरला चेक करूया. इथं बघूया आपण. तर बेसिकली इथून पण बघू शकता, इथून पण बघू शकता. हा एरिया जिथे की मार्केट एकाच रेंजमध्ये राहिलं ह्याला बोलतो आपण साइड वेव्ह. मार्केट असं डाउन साइडला आलं. म्हणजेच जर का आपण बघायला गेलो मार्केट इथपर्यंत खाली आलं होतं, थोडं वरती गेलं. त्यानंतरनं ह्याच्यावरती जर का गेला असता तर मार्केट हायला गेलं असता. पण ह्याच्या खाली गेला तर मार्केट अगेन लोला गेला. अगेन परत वरती गेला. पण प्रिव्हियस लोच्या वरती नाही गेला. म्हणजे प्रिव्हियस लोवर हायच्या वरती नाही गेला. तर मार्केट अजून डाउन ट्रेंडमध्ये असं आपण म्हणू शकतो. जोपर्यंत का लोवर लो क्रॉस केला तर मार्केट अगेन डाउन साइडला गेला. अगेन इथं मार्केट वरती राहिला थोडासा. अगेन मार्केट डाउन साइडला गेला. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बारके-बारके पण घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे. अगेन इथपर्यंत थोडंसं वरती मार्केट गेलंय. आता हा जो वेव्ह आहे, जिथं की मार्केट प्रिव्हियस लोवर लो क्रॉस करत खालती येत चाललाय आणि ह्या एका पण ठिकाणी असं वाटत नाही आपल्याला की प्रिव्हियस लोवर ह्या मार्केटनं ब्रेक केलाय. ओके. तर हे झालं डाउन ट्रेंड मार्केट. आता ह्या डाउन ट्रेंड मार्केटमधून जर का मार्केटला अप ट्रेंडला स्विच व्हायचं असेल, तर चोक कुठं दिसणार आहे आपल्याला? तर बेसिकली इथून ज्यावेळी मार्केट हा डाउन साइडला आला, इथपर्यंत
अगेन वरती जायचा प्रयत्न केला. अगेन डाउन साइडला आला. आता इथं आल्यानंतर काय झालं, की मार्केट ह्याच्या खाली पण गेला नाहीये आणि मार्केट ह्याच्या वरती पण गेला नाही. तर एक्स्पेक्टेड आहे, की हे साइडवे पण जाऊ शकते. जसं की आपण साइडवे बोलतोय. त्यानंतर इथं काय झालं, हा लोवर लो होता आणि हा काय झाला, हायर लो झाला. बिकॉज ह्याच्यावरती लो क्रिएट केला आणि हा लोवर हाय आहे आणि इथून मार्केट डाउन आलंय म्हणजे हा काय झाला, लोवर हाय झाला. ठीक आहे. आता काय झालं मार्केटनं डाउन ट्रेंड मार्केटमध्ये ज्या टायमिंगला लोवर लोच्या वरती मार्केट राहिले, पण लोवर हायच्या खाली आहे, अजून पण आहे. तर जर कसं की हा लोवर हायला क्रॉस केला वरती, तर इथं तयार झाला चोक. COCH चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे. त्यानंतर अगेन हा डाउन आला. परत इथं डाउन ट्रेंड बारीकमध्ये दिसते. अगेन थोडं वरती गेला. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतरनं एक्स्पेक्टेड हे असते, की मार्केटनं त्याचा जो ट्रेंड आहे डाउन साइडचा, हा चेंज करून साइडवे किंवा पॉझिटिव्ह अपसाइडला पण तो जाऊ शकतो. ओके. 100% कुठंच नाही आहे, बट इट्स अ प्रोबॅबिलिटी. ती एक प्रोबॅबिलिटी असते, शक्यता असते, की ते तसं वर्किंग करू शकते. आता सिमिलर आपण हे बिटकॉईनमध्ये पण बघू शकतो. काही अडचण नाही आहे. आपण बिटकॉईन घेऊया, जे की आता लाईव्ह चालू असणार आहे. तर आपण बिटकॉईनमध्ये पण जर का बघायला गेलो का, हे लेटेस्ट जर का बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये चेक करू शकतो, की मार्केट एक अपसाइड मोमेंटम दाखवालता. इथून मार्केट डाउन साइडला आलाय. तर हा एक फॉर्मेशन आहे. हा इथं मार्केटनं चोक तयार केला आहे. तर तो कसा केला तो चेकआउट करू. तर मार्केट पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल इथून चेक करू आपण. इथून हे वरती गेला, अगेन डाउन आला. पहिल्या डिपला काय येते? बायिंगच येते. अगेन बायिंग आला, वरती गेला. अगेन पहिला डिप आहे, बायिंग आला. अगेन वरती गेला. इथं प्रिव्हियस हायर हायचा क्रॉस केला होता, पण सस्टेन नाही झाला. इथून हा काय झाला, हायर लो क्रॉस केला. जसं की मार्केट अपट्रेंड मार्केटमध्ये जर का मार्केटनं त्याचा हायर लो क्रॉस जर का केला खालती आणि सस्टेन राहिला, तर हे जे खाली क्रॉस केला आहे का, ह्याला आपण बोलणार आहे चोक, चेंज ऑफ कॅरेक्टर. तर इथं चोक तयार झाला. त्यानंतर मार्केट वरती जाऊन परत खाली आलं. इथं बॉस तयार झाला. ठीक आहे. अगेन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. अगेन हे साइडवे करत-करत डाउन साइडला आलेलं आहे. आता मार्केट रिव्हर्स होणार का मार्केट खाली येणार हे कसं समजणार आपल्याला? तर त्यासाठी सोपं मार्केटचा आत्ता करंट फॉर्मेशन काय चालू आहे? मार्केट मेजर जो ट्रेंड आहे तो निगेटिव्ह आहे. जर आपण इथून बघितला तर. आणि त्याच्यामध्ये जर मायनर जो ट्रेंड आहे ना, तो जरा साइडवे आहे. तर इथं बघायला गेलो तर मेजर साइडला बघायला गेलो आपण तर डाउन साइडला यायलंय. ठीक आहे. आता जोपर्यंत ह्याच्यावर सस्टेन नाही ना होणार, तोपर्यंत हे चेंज झालं असं आपण बोलू नाही शकत. आता इथं काय झालं मार्केटनं ही एक रेंज तयार केलं, ह्याच्यावरती ही एक रेंज तयार केलं. तर ह्याच्यावरती जर का सस्टेन राहिलं, तर इथं चोक तयार झाला, मार्केट वरती गेला असं आपण कन्सिडर करू शकतो. पण ह्याच्या खाली जर का सस्टेन झालं, तर मार्केट डाउन साइडला कंटिन्यू मूव्हमेंट दाखवायला हे आपण कन्सिडर करू शकतो. आणि तिसरं म्हणजे जर का ह्या दोघांच्या मध्ये जर का मार्केट राहिलं, तर एक्स्पेक्टेड आहे की मार्केट हे साइडवेज जाऊ शकतं. ठीक आहे. आपण निफ्टी पण बघूया. आपण सगळे एक्झाम्पल चेक करणार. आपण आता निफ्टी बघूया. निफ्टी 50 आपण डेली टाइम फ्रेमला बघू. ठीक आहे. आता स्ट्रक्चर काय आहे इथून? तर हे लोवर लो झाला. अगेन लोवर लो गेला. लोवर हाय, लोवर लो डाऊनला आला. अगेन हा डाउन ट्रेंड आहे. आता मार्केट डाउन ट्रेंडमधून अप ट्रेंडला कधी जाणार? ते समजणार आपल्याला चोक तयार व्हायला पाहिजे. तर चोक नुसतं तयार होऊन उपयोग नाही. चोक नंतरनं बॉस व्हायला पाहिजे. स्ट्रक्चर सस्टेन व्हायला पाहिजे. वरती गेला, लोवर लो, अगेन डाउन आला. हा लोवर हाय झाला. हा लोवर लो झाला. लोवर लो, लोवर हाय. तर इथं त्यानं काय केलं? चोक तयार केला. थोडंसं झूम करतो म्हणजे जास्त क्लॅरिटी येईल. तर इथं त्यानं काय केलं? हा लोवर हाय होता. हा लोवर लो होता. तर लोवर हायच्या वरती गेला मार्केट. क्लोजिंग ह्याच्यावरती चांगला भेटला आपल्याला. तर हे झाला डाउन ट्रेंडमधून अप ट्रेंडला म्हणजे इथं चोक तयार केला. चेंज ऑफ कॅरेक्टर. आता त्याच्यानंतर मार्केट याच्या वरती गेलाय, अगेन डाऊनला आलाय, अगेन वरती गेलाय, अगेन डाऊनला आलाय. पण ह्याच्या खाली रेड कॅन्डलचं क्लोजिंग नाही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्याला चोक नाही बोलता येणार. अगेन हा वरती गेला, तर हा झाला बॉस. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. जनरली बॉस असेल
किंवा चोक नंतर बॉस तयार होतात जनरली. ओके. आता हे तुम्ही 15 मिनिटाला, 5 मिनिटाला पण करू शकता. 5 मिनिटाला आपण मोस्टली बघू. तर इथं आपण चेक करू शकतो, की हा काय आहे? हा डाउन ट्रेंड आहे. त्यानंतरनं ठीक आहे, लोवर लो. आता ह्याच्यावरती क्लोजिंग चांगला भेटला. इथून वरती गेला, क्लोजिंग चांगला भेटला. ठीक आहे. आता इथं चोक झाला का? तर असं जर का असेल ना किंवा इथूनच तो डायरेक्टली वरती गेला असेल, तर एक डीप येऊन जर परत गेला ना, तर ह्याला बोलायचं चोक. म्हणजे हा प्रिव्हियस लोअर ह्याच्यावरती क्लोजिंग तर केलाय, तर कन्फर्मेशन तर आलं. पण सस्टेन जर का राहिला म्हणजे एक डीप येऊन चोक नंतरनं इथं तयार झाला बॉस. चोक नंतरनं तयार झाला बॉस. हा सपोज चोक आहे. अगेन डाउन येऊन हा परत ब्रेकअप स्ट्रक्चर केला. तर हा बॉस तयार झाला. तर एक्स्पेक्टेड आहे की हे डाउनसाइडवरून अपसाइडला किंवा डाउनसाइडवरून अपसाइड किंवा साइडवे टू पॉझिटिव्ह साइडला जाऊ शकते जोपर्यंत वरती चोक तयार होणार नाही. ठीक आहे. तर हा साइडवे गेला अगेन आणि हा वरती गेला. परत साइडवे आहे. अगेन अपसाइडला सस्टेन राहिला हा वरती गेला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन पार्ट 2 मध्ये आपण मार्केटचं स्ट्रक्चर, मार्केटचं वेव्ह समजू शकतो, की मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाऊ शकतंय. जसं की इथं पण बघू शकतो आपण. वरती गेला होता, डाउन आला होता, अगेन वरती गेला होता, अगेन डाउन आला होता, अगेन वरती गेला, अगेन डाउन आला. तर इथं तयार झाला चोक. आणि चोक नंतरनं एक्स्पेक्टेड आहे की सेम म्हणजे रिव्हर्सल फाइंड आउट करू शकतो. चोक म्हणजे तुम्हाला रिव्हर्सल सांगायला मदत करते, की कुठून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. बॉसमध्ये तुम्हाला हे समजू शकतं, की चोक नंतरनं बॉस जर का तुम्ही बघितला, तर आलेलं रिव्हर्सल कंटिन्यू जायचं का नाही जायचं ते तुम्हाला त्याच्यामध्ये कळणार. ठीक आहे. तर ह्या 2 कन्सेप्ट आहेत. खूप इम्पोर्टंट कन्सेप्ट आहे. आता ह्या कन्सेप्ट प्लस जर तुम्ही लिक्विडिटी स्वीप हा वाला कन्सेप्ट जर काही यूज केला, तर तुम्हाला ॲडिशनल हेल्प चांगली भेटेल. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.